तुम्ही साऊथ इंडियन दिसता. तुमचं नाव काय? यानेनो उत्तप्पा झुरळे वाय झेड. काय? यानेनो उत्तप्पा झुरळे वाय झेड. तुम्ही यांचे कोण? उत्तप्पा या माझा पप्पा. तुम्ही नॉर्मल वाटता, हे साऊथ इंडियन, असं कसं काय? हनीमूनला साऊथला गेलो आणि ह्याची आईला जाम ते रजनीकांतचे पिक्चर बघायचा शौक. हा, सगळे पिक्चर पाहिले ती शिवाजी पासून तर एकदम ते काय म्हणतात त्यो रोबोट बिबोट सगळं. बरं झालं तिने त्यो कबाली नाही पाहिला. का? ते पोरग म्हातारा जन्माला आलं असतं माझं. आणि ह्या कोण आहेत आल्यात ते बरोबर? सुनबाई माझ्या. अच्छा, तुमचं काय नाव? यमी यमी झुरळे YZ. अच्छा, यमी झुरळे. तुम्ही कोण आहात? मी कोली. हा दिसतेच येते काय? कवळी दिसतेच. कोळी 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 अच्छा कोळी. मग विराट कोहली कोण तुमचं? वेगळे. सगळे वेगळे. काम काय करता तुम्ही? इन्व्हेस्टिगेशन करत. ओ, चोर पकडता? नाही पॉकेमॉन. तर आता तुम्ही इथे आलेलाच आहात, तर आपण इथं जो गेम खेळणार त्याच्याबद्दल मी बोलतोय. यांच्या बरोबर तुम्हाला लढत द्यायची आहे. इथे काही राऊंड्स असणार आयो आहे. चल कब कब नाही नाही, तसं नाही, फायटिंग नाही करायची. तिकडे आज जा. तर काही राऊंड्स आहेत. आपण शब्दकोडे सोडवतोच. इथे सुद्धा एक शब्दकोड मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये उभा शब्द आणि आडवा शब्द आहे. ते तुम्हाला शोधायचं आहे. आता याच्यामध्ये एक उभा शब्द आहे आणि एक आडवा शब्द आहे. तुम्ही दोघांनी पण एकत्रच प्रयत्न करायचा. ज्यांना पहिला जमल त्यांनी कोड सोडवायचं आहे. ज्यांचं बरोबर आहे त्यांना पॉइंट्स मिळतील. आडवा शब्द आहे सई तामणकर हल्ली हे पितात. आणि उभा शब्द आहे एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक जे स्वतःच अभिनेते पण आहेत आणि सई तामणकर यांचा एक त्यांच्याबरोबर सिनेमा पण आहे. एक गिरीश कुलकर्णी. ग्रीश कुलकर्णी. हो, ग्रीश आहे ते. ग्रीश सई तामणकर यांनी प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे. नटी, एका नटीनं नटीच लिहिलं शेवटी. येत नसेल तर खराब करू नका. बाजूला ट्राय कर. तुम्ही पुण्याचे नाही आहे ना? मग चालतंय, साताऱ्याचे आहेत. जवळपास त्यांनी बरोबर लिहिलेलं आहे. वा वा वा. फक्त इथे स पाहिजे होतं. ग्रीश कुलकर्णी. व्हेरी नाईस. ते ग्रीसचे आहेत म्हणून ग्रीश कुलकर्णी. तर हे पॉइंट्स यांना मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. घ्यायला पॉइंट घ्यायला एक आपला. आता ह्याच्यामध्ये आडवा जो शब्द आहे तो आहे सध्याचा आघाडीचा हिरो. आणि उभा जो शब्द आहे स्वदेश पिक्चर मधल्या गाण्याची सुरुवात. स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी. आणि उभं काय स्वदेश म्हटलं? मधल्या गाण्याची एक उभं काय सुरुवात. उभं? स्वदेश मधलं गाणं आहे त्याची एक सुरुवात. सर मी ट्राय करू शकते का? हा, मी क्यू देऊ का? एक छोटासा क्लू देऊ का? एक आघाडीचा कलाकार जे थोडे थोडे भाऊ कदम यांच्या सारखे दिसतात. कन्फर्म स्वप्नील जोशी. कन्फर्म. हे कन्फर्म झालं. हे तर कन्फर्म झालं. मिशी बघा सेम आहे. हा करा, तुम्हाला येते? हा म्हणजे मला जमलं असं वाटतंय मला. वा, हँडरायटिंग कागद जरा खाली पडेल ना, हळू. आता हे काय काय स्वप्नील जोशी. आणि स्वदेशचं गाण्याची सुरुवात काय आहे? ई ई ई काय आहे?
कसं कसं पुढेही म्हणा ना, लोकांना कळेल. ये जो देश है मेरा स्वदेश है असं आहे. सर, त्याची सुरुवात आहे त्याच्या आधी असं वाचतं सर. क्या बात आहे, वा वा, खरंच हे फारच अवघड असं, हे अवघड होतं. आणि आता फायनल. अरे वा, दाना पाणी बीच. अयो या अयो आता नको. पहिलं ऐका, आधीच तुम्ही लगेच भरू नका. ह्याच्यामध्ये 3 शब्द लपलेले आहेत अरे बाप. आणि तुम्हाला नावं शोधायची आहेत. चिमणी आवडणारे 3 कलाकार. बापरे, कठीणच आहे हे म्हणजे. आनंद शिंदे. एक मिनिट सर, मी ट्राय करूस काय? हा, मी ट्राय करू. येत असलं तर करा, खराब नका करू. वा वा, क्या बात है. हे तर बऱ्यापैकी जमलं. आले. आदर्श शिंदे, आनंद शिंदे, द वर्ण कोण असू शकत तुम्हाला काय वाटतं? वर्णाचं नाव. हे द अवघड वर्ण आहे. कोणीतरी जवळचं माणूस आहे ओके. आपल्या. हा, या बघा सर, नाही नाही सर, द नाना पाटेकर काहीतरी आम्हाला कळलं नाही. एक मिनिट, ऑडियन्स एक मिनिट, परीक्षकांना कळलेलं नाही. द नाना आदर्श शिंदे कसं क्लिअर करा. एक मिनिट, आदर्श शिंदे क्लिअर कसा क्लिअर करा जरा. तिने चिमणीवर गाणं म्हटलेलं आहे. कुठलं? काय कोणतं गाणं सर तुमचं चिमणी, चिमणी, चिव चिव करती, करते. चिमणी चिमणी. म्हटलंय ना? वा आनंद शिंदे सरांचं गाणं फेमस आहे, चिमणी उडाली भूर. चिमणी उडाली भूर. वा बरोबर आहे. वा हा. आणि नाना पाटेकर तर द नाना पाटेकर. द नाना पाटेकर. त्यांच्याशिवाय कोण? नाही नाही, एक असं नाही. चिमणी ही त्यांची जवळची कशी काय तुम्ही मला सांगा सर. त्याचा फेमस डायलॉग, ए चिमण, फेमस डायलॉग नाही कर चिमण. वा, वा,